शेतकऱ्यांच्या मोर्चानं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठीचा बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा नागपूरमध्ये दाखल झालाय आणि मोर्चा आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी नागपूर हैदराबाद महामार्ग रोखलाय. आंदोलकांनी रस्त्यावर उतरत चक्का जाम केलेला आहे, त्यामुळे या संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडालाय. या मोर्चाच्या माध्यमातून प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडूंनी आपली ताकद देखील दाखवलेली आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव या मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत. तर ट्रॅक्टर, तर काही शेतकऱ्यांनी बैलगाडी आणि मेंढपाळ सुद्धा या आंदोलनामध्ये दाखल झालेले आहेत आणि या आंदोलनामुळे जवळपास 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत. आता सरकार या मोर्चाची कशी दखल घेते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारला दिलेला अल्टिमेटम देखील संपलेला आहे, त्यामुळे आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. काही वेळापूर्वी बच्चू कडूंनी साम टीव्हीशी संवाद साधला होता, त्यावेळी त्यांनी आपली काय भूमिका स्पष्ट केली होती, आपण ती पुन्हा पाहूया. आता जाम झाला आहे आणि देवाभाऊ आम्हाला जीव घालायला तयार नाही आहे. त्यांना आहे तिथंच आम्ही जाम करू. चौफेर, हैदराबाद, इंदोरा आणि याच्या बाजूनच रेल्वे आहे, रेल्वे आणि रेल्वे सुद्धा आम्ही जाम करू. बोलावलं होतं आज आंदोलन, आज कसं जातो आम्ही, तुम्ही सांगा बरं. तुम्ही असते तरी गेले असते का? एवढ्या लोकांना कोणी सांभाळलं असतं? त्याचा हेतू काय होता? आज बैठक बोलावता, बैठकीची गरज काय? निर्णय घ्या ना तुम्ही, निर्णय घ्या म्हणून सांगा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.